हो गई, कल की छोकरी सर का ताज हो गई। वारे 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 तेरी हद हो गई, कल की छोकरी सर का ताज हो गई। हर जमाने तेरी हद हो गई, कल की छोकरी सर का ताज हो गई। बड़े मेहनत से पाला जिस्माने वो माँ सर दर्द बन गई। वारे जमाने तेरी हद हो गई, कल की छोकरी घर का ताज हो गई। हर जमाने तेरी हद हो गई, कल की छोकरी सर का ताज हो गई। गजानन महाराज की म्हणून पत्नीलाही तेवढं सन्मान द्या, कारण ती दुसऱ्यात आपलं घर सोडून आली तुमच्यासाठी, बरोबर. पत्नीलाही सन्मान करा, पण आईलाही सन्मान द्या. तिनंही 9 महिने उदरात तुम्हाला सांभाळलं, लक्षात घ्या. काही काही म्हटलं बापू आई आहे, आईवर प्रेम कर. आता आई आई सारखी नाही राहिली म्हणे. म्हणजे कशी झाली ती? हा, काही काही लोक म्हणते आता आई आई सारखी राहिली. अरे नालायका, तू मुलासारखा मुलगा राहिलेला नाही. हे सांग. काहीले काहीले सांगावं. बापानं म्हटलं बापू ए ए पोरा ए सरळ बस, मांडी घालून बस, हाडपाक्या सरळ बस, एकदम व्यवस्थित बसा. मी 6-6 घंटे बसतो मग एकाच जागेवर. भाऊ या गोष्टी साध्या नाहीत, यासाठी परिश्रम करावा लागते, साधना करावी लागते. एखादी गोष्टी का असं सरळच हार गळ्यात येते का? कितीतरी जन्माची तपश्चर्या लागते, साधना लागते, तेव्हा तरी कोणत्या तरी गोष्टी प्राप्त होते. आम्ही किड्या माकोड्यासारखे जगतो. राणी वनी खा, मच्छरासारखं जीवन आहे आपलं. मग कोणी येते देते दाबून. मच्छराचे आयुष्य किती? मच्छराचे आयुष्य किती? 1-1.5 दिवस राहते बिचारा. तो जेवढा टकटक करेन तेवढ्याच लवकर काम 25. म्हणून एकदा सोसाट्याच्या वारा आला, खूपच जोराच्या वारा आला. आता त्या वाऱ्यामध्ये काय झाला, एक मच्छर आंब्याच्या झाडाला चिपकला आणि वारा शांत बसला. एवढ्या सोसाट्याच्या वाऱ्यानं तो वाऱ्यामध्ये तो मच्छर आंब्याच्या झाडाला जाऊन चिपकला. आणि वारा शांत झाल्याच्या नंतर तो मच्छर आपल्या मित्राला सांगे, मी होतो म्हणून आंब्याच्या झाडाला आला. तो मच्छर काय सांगे, मी होतो म्हणून आंब्याच्या झाडाले पकडून ठेवलो, नाहीतर मी नसतो ना म्हणे आंब्याच्या झाड झाला नसता. कारण कोण पकडून ठेवलं होतं? अशी बुद्धी आहे आपली बनी. अरे निसर्ग है, हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू, ये कई है तेरी रंग भूमि. मालिक खेल मेल में तू ही तू है, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू, एक ही है तेरी रंग भूमि. हर विश्व भरा, हर खेल मेल में तू ही तू है. तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल मेल में तू ही तू है. तेरी रंग भूमि यह विश्व भरा, हर खेल मेल में तू ही तू है. हे मेरे मालिक, अरे तू खुदा है. अरे नाना रूप लेकर कभी पीर पैगंबर अवलिया संत बनकर दुनिया को संभालने वाला तू ही भगवान है. नाना प्रकार के तेरे अंश है, तू ही मालिक है, तू ही पीर है, तू ही संत है, तू अवलिया है. नाना रूपों में तेरे नाम है भगवान. तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल मेल में तू ही तू है. तेरी रंग भूमि यह विश्व भरा, हर खेल मेल में तू ही तू है. हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू, एक ही है. यह विश्व भरा, हर खेल मेल में तू ही तू है. हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू, एक ही है. हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तू, एक ही है. गजानन
की हे सारं ब्रह्मांड त्यांनी बनवलं नाना रूपाने. त्याला काय करायचंय ते करतो. फक्त तुम्ही आपल्या जागेवर बनून राहा बस. तुम्हाला जास्त उलूर बुलूर करायची नाही. जे काही व्हायचं असेल ते होणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्र हो. जे काही आम्ही जगतो मी मगाशी एक विषय म्हणतो आम्ही फक्त स्वार्थ बुद्धीने जगत आहोत. कोणाचं काय बिघडते कोणाचं कधी बी अजून सुरू झाला कधी त्याने असं वाटत असं तुझं कीर्तन चालेल तर का मी आपला कीर्तन बंद करू का म्हणतात. हे काही खरं नाही याचं. कारण त्याला माहित आहे तिकडे त्याच्या चालते मी आपला चालवतो असं आहे त्याचं. बरं काही हरकत नाही. निसर्ग आहे त्याला कोण हातात घेऊ शकतो माय बाप. आणि म्हणून एक गोष्ट काही काही लोक म्हणते ना आई वडिलांची सेवा करा का. अरे तीच माय बाप काय म्हणून राहिले. ओके भाऊ पैसेवाल्याला थांबवत नको त्याला आणून देत जा. पैसेवाले आणतात बिचारे त्याला का घाटा करशील का छान आम्हाला. असंही कोरोनाच्या काळात आम्ही बोट देऊन लवकर वरती नाही आलो. कारण लोकांचेच काम सुरू होतं आणि तिकडे काही काही लोक पाहिजे तेरव्या काऊन नाही कसले तेरव्या होतील रे. काही काही भिडलेच राहायचे तेरव्या बेरव्यासाठी. एखाद्याची माय सिरियस राहिली तरी ते पाहायचंच राहते. लवकर टपकली असती तर आपलं काम जमलं असतं. अरे वा छाबास. काही काही मरण्याच्या आधी एखाद्याचा बाप मेला त्या दिवशी टपकते म्हणे गेलं के बाबा म्हणे हो गेले ना. केव्हाची तेरवी निघली तर अरे त्याला शमशान घाटात तर पोहोचू देते आधी. हा आधीच विचारते काही काही तर त्याच्यापेक्षा हलकट राहते. म्हणजे तेरवीच्या दिवशी कायचे जेवण देते तर तू भाजी कायची देते तो म्हणते वांग्याची एकच. अजून पनीर गिनीर हो त्याचा बाप खूपच हौशीने मिळा नालाय का. काही काही लोक तर त्याच्यापेक्षा वरतीचे राहते. मिठे में कुछ देंगा के मिठे में गुलाबजामुन बालूसाहेब हो त्याच्या बापाचा पुन्हा रिसेप्शन होऊन राहिला तिथं. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण गजानन महाराज की. म्हणून सरळ राहा सादर राहा फोटो बोलू नका प्रेमानं राहा. मालिक ने दुनिया बनाया वो सबको देखता है. माझ्या तरुण भावांनो माझ्या मित्रांनो माझ्या बहिणींनो सर्वांना हेच सांगन मुलासोबत प्रेमानं राहा सुनेसोबत सुद्धा प्रेमानं राहा. नाही तर काही काही बुड्या पाहिलो मी रे आपल्या सुनेचीच गोरांनी सांगत राहायची अरे आपल्या घरची बदनामी कधी करू. हा कसंही असेल मरून जा चालन घरी पण घरातला आग दुसऱ्या घरी नेऊन टाकायचा. कारण तुम्हाला काय वाटते लोक एवढे साधे आहे का. ते पाहते फक्त तू का सांगते म्हणून तुझ्या डरामध्ये दुसऱ्या घरी नाही सांगत तिथे गेली गोष्ट. काही काही म्हणते बाई माझी सून खूपच खराब आहे हो. खराब ती नसते मुरदाडी तू खराब आहे. तू ज्या दिवशी मरून जाशील ना त्या दिवशी ते सुखात राहील. एक महाराज कीर्तन करे ए का बारे पैसे मावत नसतील तर मला सरळ आणून द्या पण गडबड नको करा. एक महाराज कीर्तन करेल त्या कीर्तनात महाराजांना प्रश्न विचारला स्वर्गात कोणाकोणाला जायचंय हात वरती करा. तर साऱ्या बायाने हात वरती केला कारण सर्व बैताळनी बसून होत्या. साऱ्याने हात वरती केला पण एक हुशार होती ते म्हणे तिनं काही हात वरती नाही केलं. तर महाराज म्हणे या सर्वांनी स्वर्गात जायचं तुले नसे का जायचा म्हणे. तर ते म्हणे महाराज इथं माझी सासू बी आली आहे म्हणे. ते जर स्वर्गात कधी गेली ना माझ्या घरच स्वर्ग होऊन जाईल म्हणे. रात्रंदिवस काव काव करते म्हणे ते तिच्या पायी माझ्या नरकात आव असं वाटते म्हणे. न ते कधी गेली ना म्हणे तर माझ्या घर स्वर्ग झाला म्हणे. मला काही स्वर्ग जाण्याची काही गरज नाही. बापू घरात जे काही असेल वातावरण प्रेमानं समजून घ्या. सून खराब असेल सासून समजून घ्या. सासू खराब असेल सून दोन्ही हाताचे अंगठ्या कधी बरोबर राहत कधी कम. काही काही म्हाताऱ्याच राहते पुराण्या स्वभावाच्या. तेरे बाप का मकान आहे का माझ्या बापाचा होती तुझ्या बापाचा घर आहे का नाही. तिच्या बापाचा घर नाही. तुझ्या बापाने जेव्हा लग्न झालं तर रेडीमेड आणून ठेवलं तिथं. दुसऱ्याच्या घरची मुलगी आहे बापू तिला समजून घे माय तुझी इज्जत होईन. व त्या दिवशी मरशील तर ती कमीत कमी डुप्लिकेट असून रडून लावून रडणार नाही ओरिजिनल असून रडण. ज्या दिवशी तू अशी करशील तर ते रडण फक्त हसन पण मनातून हसन बाहेरून रडण. म्हणून
आनंदात राहा. विचार करा, काही काही लोक घरात जाऊन दुसऱ्याच्या घरी सांगते बाई सून बरोबर नसे. अव नालायक, उलट चाल उलट. कशी सून बरोबर नसन तर दुसऱ्याला सांग माझ्या सूनसारखी सून नाही म्हणा, माझ्या सूनसारखी सून. कारण माझी मुलगी होती एकच गण जेव घाले, आता माझी सून तर 5-5 गण ताटेच बनव आणते म्हणून सांगत. मी खात नाही तरी जबरदस्तीनच पोटात ढुसत राहते असं सांग. अशी कधी सांगतलीस ना तू, तुझी सुनाची छाती अशी टाईट होऊन जाईल, पुरा गावात इज्जत. म्हणून एक गोष्ट सांगतो, आपल्या घरची बदनामी करू नका, दुसऱ्याच्या घरी जाऊन सांगा. तू लोक तुम्हाला हसणारे लोक रडू रडू हसते, रडू रडू ऐकते आणि तुमच्या गेल्याच्या नंतर त्याला ड्रामा बनवून पेश करून सांगते बळा मोठा सुंदर आहे म्हणते, त्याच्या घरी ड्रामा सुरू आहे, लवकर आग लागणार आहे म्हणते. आता लवकर. रमेश भाऊ तुमसरेजी तांडा यांच्याकडून 51 रुपयाचं दान आहे. धन्यवाद आहे दादा. असेच पैसे देत ज्यांना महाराज लोकांनी नालायक बनवायचे. महाराज एक गोष्ट सांगेन, गणपती बाप्पा आपल्याला घराघरात प्रेम ठेवा, आनंदात राहा. मी म्हटलं शंकराचा पोरं दोनही कार्तिक आणि गणेश, एक वाघावर बसते, माय बाप नंद्यावर बसते, तरी प्रेम आहे की नाही? असं प्रेम तुम्ही ठेवा, आनंदात राहा, सुखी राहा, मंगल रहा. चिंतामणी गजानन महाराज आहेत, तुमची सर्व चिंता दूर करणार आहे. बोलो गजानन भगवान की. गजानना शिवशक्ती नंदना बाप्पा मोरिया, गजानना शिवशक्ती नंदना बाप्पा मोरिया, गजानना शिवशक्ती नंदना बाप्पा मोरया, गजानना शिवशक्ती नंदना बाप्पा मोरया, शिवशक्ती नंदना बाप्पा मोरिया रे, शिवशक्ती नंदना बाप्पा मोरया रे. हे गजानना पार्वतीच्या नंदना बाप्पा मोरिया, गजानना शिवशक्ती नंदना बाप्पा मोरिया, गजानना नंदना बाप्पा मोरया, गजानना शिवशक्ती नंदना बाप्पा मोरया. गणराया बांधून घुंगरू पाया नाचत कीर्तनी, गजानना गेली म्या वंदना बाप्पा. गजानना केली म्या वंदना बाप्पा मोरया, गजानना केली म्या वंदना बाप्पा मोरया. गजानन महाराज की जय. या सर्वांनी उभे व्हा बेटा, आरती करू या.